पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी कामगिरी करणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे मायदेशी परतलाय। स्वप्नील कुसाळे पुणे विमानतळावर येताच त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। पुण्यात आल्यानंतर स्वप्नीलने सर्वात आधी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कमावलेलं कांस्य पदक त्याने बाप्पाच्या चरणी ठेवलं। गणपतीची आरती करून आशीर्वाद घेतले। कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालंय। 50 मीटर एअर रायफल तिसऱ्या पोझिशनमध्ये स्वप्नीलने कांस्य पदक मिळवलंय। 50 मीटर रायफल 3 पोझिशन शूटिंगच्या अंतिम सामन्यात जबरदस्त सादरीकरणासह स्वप्नील कुसाळेने कांस्य पदकावर मोहर उठवली आहे। कुसाळेने 50 मीटर रायफल 3 पोझिशन शूटिंगमध्ये 451.4 गुण मिळवत कांस्य पदकाची कमाई केली आहे। महाराष्ट्राचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिसमध्ये उत्तम कामगिरी बजावलेली आहे। पॅरिस ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारात ऐतिहासिक कांस्य पदकाची स्वप्नीलने कमाई केलेली आहे। त्यामुळे देशभरात त्याचं कौतुक होतंय। विविध स्तरातून स्वप्नील कुसाळेचं कौतुक केलं जात आहे। या संदर्भात अधिकची माहिती देते आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। रेवती, स्वप्नीलचं अतिशय जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं जात आहे, काय सध्याची स्थिती आहे तिथे? माहिती पर्यंत आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवल्यानंतर त्यांनी शूटिंगच्या 50 मीटर रायफल शूटिंगच्या याच्यात कांस्य पदक मिळवलं पॅरिसमध्ये आणि आज तो मायदेशी परतलेला पाहायला मिळतोय। आज त्याचं आगमन झाल्यानंतर तो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला गेला होता आणि आता तो बालेवाडी शूटिंग रेंज इकडे त्याची रॅली काढण्यात आली आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की बालेवाडी शूटिंग रेंजच्या इकडे त्याचं प्रशिक्षण चालू असायचं, म्हणून तो आता त्या परिसरात रॅली काढताना आपण बघू शकतो। तो मूळचा कोल्हापूरचा आहे आणि जसं आपण पाहिलं की पॅरिसमध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलं, त्याच्या अगोदर त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप एशियन गेम्समध्ये सुद्धा भारताचं नाव रोशन केलेलं आहे, कारण त्यांनी तिकडे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। अगदीच धन्यवाद रेवती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। स्वप्नील कुसाळेचं विविध स्तरातून कौतुक केलं जातंय। पुण्यातल्या बालेवाडीतून स्वप्नीलची सध्या विजय रॅली तुम्ही लाईव्ह पाहू शकताय। NDTV मराठीवर ही विजय रॅली लाईव्ह सुरू आहे। स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन केलं जात आहे, त्याच्यावरती पुष्पहार आणि पुष्पांचा वर्षाव केला जातोय। ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जात आहे। खाशाबा यांनी 1952 मध्ये हेलेन्सिकी इथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावलं होतं आणि नवा इतिहास रचला होता। त्यानंतर तब्बल 72 वर्षांनंतर स्वप्नीलने ब्रॉन्झ पदकाची कमाई केलेली आहे। त्यामुळे विविध स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे।